बच्चू कडू हे सध्या तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतायत। जमीन नाही, काहीच नाही आणि हात केळं विकते आणि शेतकऱ्याच्या आंदोलनात वाजवत आहे रिजवान ह्या मुंग्या आहेत। पायी लोक चालले, पायी सोबत राहिले आणि ते कंटिन्यू आमच्या सोबत आहे लक्षात। म्हणून ही लढाई आता सिस्टीनं ट्रॅक्टर मागा ओव्हरटेक करत होते, एकदम जात होता आपलाच कार्यकर्ता ओव्हरटेक मिळेल। जो ड्रायव्हर असा करत ना आणि त्यानं जर ओव्हरटेक केलं तर मी आणि तू आहे, मी तुला सोडणार नाही। काही होते अकोल्याचा एक होता ट्रॅक्टर एकटंच आलं, परेशान केलं तर खूप परेशान केलं। जे काही सूचना असेल 4-5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्याची वाट पाहू आपण, नाहीतर सरळ रामगिरीवर जायचं। कुठे जायचं? मुख्यमंत्र्याच्या घरी जाऊन थांबू आता। एक तो आज हमारे घर आ जाओ, नहीं तो हम आपके घर आ जाते हैं। तुम्ही जसं मत मागायला आमच्या घरी येतो, आता आम्ही तुम्हाला आमची कर्जमुक्ती मागायला तुमच्या घरी येतो। तुम हमारे घर आ सकते हो, हम तुम्हारे घर नहीं आ सकते। ये कैसा कानून है? ये कैसा कानून है? तुम्ही तर रात्री येत आहे, घंटी वाजून आहे का हो गणपतराव? कायदा बरं मताचं तुम्ही रात्री 12 वाजता येतं ना, आम्हाला दिवसा येऊ देत नसाल खबरदार। आम्ही वाले जेवणा जेवणाची व्यवस्था करा जवाब हो। जेथपर्यंत कर्जमाफी नाही, जेवण तुमचं दिसतं सकाळ दुपार संध्याकाळ, जसं तुम्ही खाता प्रोटीन सगळ्या ते आम्हाला भेटलं पाहिजे ना। काय असतं त्या प्रोटीन, हे सगळी व्यवस्था करायची आहे। तयारी आहे सगळ्याची? जय जवान। मला वाटतं नवलेची बोलणं आपले नवलेजी इथं आलेले आहे आणि मग काँग्रेसचा पाठिंबा भेटलेला आहे आणि पहिला राष्ट्रीय पक्ष आहे बरं, पहिला राष्ट्रीय पक्ष पाठिंबा घेणारा आणि राष्ट्रवादीचा पण पाठिंबा आहे। पाठिंब्यासोबत सामील व्हावं लागल, सगळ्यांनी ताकदीने आलं पाहिजे। हा हे पाहुणे आमच्या अग्रवाजी आहे, कालपासून आहे आणि शेंडे साहेब पण आलेले आहेत। मग ते प्रमोदरावजी शेंडे होते आमचे अध्यक्ष आणि त्यांचं चिरंजीव इथे आलेले आहे। पहिले अजितदादा बोलून मग थोडं लवकर आपल्याला हे करायचं आहे। आता उद्यापासून आंघोळ गिंगोळ हा भांडून पडून होता, आंघोळीच्या गोळ्या खा मस्त बढियापैकी, नाही तर बच्चू आंघोळ तिथं करावं, पाणी काय देतं, त्या सगळ्या व्यवस्था आपण लढायला आलो का लग्नात आलो? लढायला आलो ना, तेलच भेटलं नाही खोबरेल, फोटो तो चांगला येऊन विचारला की माळ आज तर तुझं काही फिरून होता म्हणून अजितदादा बोलणं तरी म्हणतो। आजच्या या आंदोलनासाठी रणांगणात उतरलेल्या माझ्या सर्व शेतकरी श्रमिक भावांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं बच्चू भाऊने अभिनंदन केलं। मी सुद्धा तुम्ही लढायला आले त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो, तुमचा आभार व्यक्त करतो। बच्चू भाऊ असं म्हणाले ते बरोबर आहे। आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष हे तुम्ही जे सगळे लढायला आलेले आहेत तुमच्याकडे लागलेलं आहे आणि भाऊ मला खात्री आहे की आता ही सुरुवात आहे। महाराष्ट्राच्या गावागावातून लोक निघाले, आपल्याला आता मुख्यमंत्र्यांच्या घराच्या दिशेने जाण्याचा संदेश त्यांनी दिलेला आहे। मला खात्री आहे की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रभरातील हजारो कार्यकर्ते नागपूरच्या दिशेने येतील हा आमचा विश्वास आहे आणि ते जबरदस्त आंदोलन आपण करू। भावांनो, आपण आता इथून कूच करणार आहे। कर्जमाफीची मागणी आपण केलेली आहे। तेव्हा भाऊ राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत आम्ही कर्जमाफी करणार आहे, पण कधी करणार आहे? योग्य वेळ आल्यावर करणार आहे। अतिवृष्टी झाली आहे, सोयाबीनचे भाव पडले, कापूस बर्बाद झालेला आहे, आधार भाव मिळत नाही, जमिनी खरवडून गेल्या, विहिरी काढल्या, काहीच शिल्लक राहिलेलं नाही। याच्यापेक्षा दुसरी कर्जमाफीची योग्य वेळ असू शकत, त्यामुळे आत्ताच कर्जमाफी झाली पाहिजे ही आपली मागणी आहे। बरोबर मागणी आहे?